मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 15 डिसेंबर रोजी झालेली आहे आणि त्या दृष्टीने 15 डिसेंबरपासून सर्व राजकीय पक्ष हे कामाला लागले आहेत। त्यामध्ये ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये यशस्वी पार पडण्याचं जे मोठं काम जे असतं ते प्रशासकीय यंत्रणेवर असतं आणि ही यंत्रणा कशी राबणार आहे, कसं दिवस रात्र मेहनत करणार आहे, त्या संपूर्ण जो आढावा आहे त्याची बातचीत करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे तर मीरा भाईंदरचे आयुक्त राधा विनोद शर्माजी। सर, काय सांगाल की हे मोठं एक लोकशाहीचा हा उत्सवच असतो एक प्रकारे आणि तो उत्सव पार पडण्यासाठी आपले जे कर्मचारी आहेत, तुम्ही आहात, अफाट मेहनत घेता, ही कशी यंत्रणा राबते, कसं चालतं हे पूर्ण? सर्वांना नमस्कार। मी मीरा भाईंदर कमिशनर राधा विनोद शर्मा आहे। 15/12/2025ला आपला राज्य निवडणूक आयोगाने आपल्या 29 महानगरपालिकेची इलेक्शनची निवडणूकचे जाहीर केलेले आहे। त्या दिवशीपासून आपण संध्याकाळीच मी एक HOD बैठक घेतले होते आणि जाहीर झाल्यानंतर आपला आदर्श आचारसंहितेची मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होता। त्या हिशोबाने आपण सगळे कारवाई तोच दिवशीपासून आपण सुरू केलेले आहे आणि मी 18/8/2025ला सगळे RO जे डिव्हिजनल कमिशनरने जे आदेश काढले ते रुजू झाल्यानंतर आणि आपला सगळे पोलीस अधिकारी कर्मचारी जे सिनियर ऑफिसर आहे आणि आपला ऑफिसचा सगळे अधिकारी कर्मचारी HOD म्हणजे त्याचं एक संयुक्तिक बैठक घेऊन आपला या इलेक्शन म्हणजे हे जो आहे लोकशाहीमध्ये इलेक्शन म्हणजे एक उत्सव आहे आणि त्यामुळे मी ह्याला एकदम फ्री अँड फेअर इलेक्शन करण्यासाठी एक बैठक घेऊन सगळ्यांनी डायरेक्शन्स दिलेले आहे आणि पॉलिटिकल पार्टीचं मीटिंग पण काल दॅट इज 22/12/2025ला पण केलेले आहे। मी तो म्हणजे जून-जुलैपासून सगळ्यांना माहीत पण होते की यावर्षी म्हणजे 2025 नाहीतरी जानेवारी-फेब्रुवारी 2026मध्ये महानगरपालिकेची इलेक्शन होणार आहे हे माहीत होते। त्या हिशोबाने आपल्या जून-जुलैपासूनच आपला तयारी चालू होते की मान लो की इलेक्शनमध्ये खान व्यवस्थाचे काय होणार, आपला मान लो की फर्निचरबाबत CCTV बाबत हे सगळे आपण म्हणजे जून-जुलै ऑगस्टपासून मेंटली आणि सगळे फिजिकली तयार केलेले आहे। त्यामुळे काय आहे की आपला जो तयारी आहे आय वुड से की 100% आहे आणि वी आर प्रिटी कॉन्फिडंट की व्यवस्थित आणि फ्री अँड फेअर इलेक्शन होणार आहे। यावेळेला प्रभाग रचना आहेत, एका प्रभागामध्ये 4 असे नगरसेवक निवडून येणार, तर थोडंसं नागरिक कन्फ्यूज नाही होता मतदार, मग त्यांना कसं आव्हान करणार की कशा प्रकारे त्या EVMमध्ये आपण वोट टाकायचं असतं, 4 कसे असणार? आपला मीरा भाईंदरमध्ये ॲक्च्युअलमध्ये जो प्रभाग आहे तो काय आहे की आपल्याकडे 95 उमेदवारची निवड होणार आहे। एक प्रभागमध्ये 4 उमेदवारची निवड होणार आहे आणि फक्त एकच प्रभागमध्ये 3 उमेदवार निवड होणार आहे। मी इलेक्शन जसं मी ऑलरेडी अगोदर सांगितलेलं आहे, आपला PRO ऑफिसमार्फत आपण स्वीप जो आहे ते आपण अगोदरपासूनच तयारी करून सगळे आपण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया सगळेमध्ये आपण जे इलेक्शन मतदान कसं करायचं, मतदान करताना तुम्हाला काय काय पाहावं लागतात आणि आपण जे इलेक्शनचे अगोदर वोटर स्लिप पण आपण वाटप करणार आहे, त्याचं पण आपण व्यवस्थित सगळे वाटप करून इलेक्शन जो आहे म्हणजे एक मतदाराला एक त्यांचं मतदान डिप्राईव्ह नाही होऊ नये म्हणून आपण हे मेहनती करणार आणि सगळ्यांनी वोटिंग करण्याची हे राईट पण मिळणार आहे आणि आमचं काय आहे की प्रयत्न आहे की आपला जो इलेक्शन पर्सेंटेज आहे जास्तीत जास्त करायची म्हणजे इलेक्शन पर्सेंटेजवरून जे लोकशाहीचा एक हेतू आहे, एक ऑब्जेक्टिव्ह आहे, त्या आपण यशस्वी करण्यासाठी आपण करूया। सर, यासाठी आता किती कर्मचारी राबतायत आहे, कशा यंत्रणा त्याच्यामध्ये आहेत, किती कर्मचारी आहेत काय? आपला जे आहे पूर्ण मीरा भाईंदरमध्ये आता 958 पोलिंग बूथ होणार आहे। एक पोलिंग बूथमध्ये 5 पोलिंग स्टाफ लागणार आहे। तो 958 × 5 केलं तो आपला सरासरी 5800 पोलिंग स्टाफ लागणार आहे। मी स्वतः कलेक्टर ठाणे श्री पंचलसोबत मी संपर्क करून
आणि कलेक्टर पालघर श्रीमती इंदू जारकर त्यांच्यासोबत संपर्क करून आपला जे अधिकारी कर्मचारीची आवश्यकता आहे त्याचं आपण कोऑर्डिनेट करून सगळे तयारी चालूच आहे. त्यामुळे आपला कर्मचारी आणि अधिकारीचं जे पोलिंग स्टाफची आवश्यकता जे आहे आपण कमतरता होणार नाही असं आमचं खात्री आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्द्यामध्ये आता सगळं राजकीय पक्ष एकच येतं की EVM मशीन. तर EVM मशीन आता कुठे ठेवण्याची जबाबदारी आहे, जो लॉकर रूम आहे, स्ट्रॉंग रूम आहे, तो कशा प्रकारे आणि त्याची व्यवस्था कशी असणार आहे सुरक्षेच्या दृष्टीने? नाही, जसं EVM मशीनचं आहे मी ऑलरेडी पुन्हा मी सांगतो की आपला तयारी सगळे तो आपला एक ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपला एक सेंट्रल स्ट्रॉंग रूम ठेवलेले आहे. एक बार त्यांचं फर्स्ट रँडमायझेशन झाल्यानंतर जे EVM मशीन आहे ते आपला प्रत्येक RO निहाय मी स्ट्रॉंग रूम केलेले आहे. तो त्याच्यासोबतच आपला CCTVची सगळे यंत्रणा आपण व्यवस्थित केलेले आहे आणि आपला पोलिसी आणि जसे गार्डचे आहे त्याचं पण यंत्रणा होणार आहे. तो प्रत्येक RO निहाय आपल्याकडे स्ट्रॉंग रूम आहे. त्यामुळे ROच्या सोबतच स्ट्रॉंग रूम आहे ते तिथेच आपला EVM मशीन ठेवणार आहे. त्यामध्ये काही इश्यू नाही. सर, शेवटचं वाक्य काय सर सांगाल, आपण काय आव्हान करणार नागरिकांना? मीरा भाईंदरच्या शहरवासी आणि नागरिकांना आमचं एक म्हणजे मनापासून एक विनंती आहे की लोकशाही कधी यशस्वी होणार ज्यावेळेस आपला इलेक्शनमध्ये निवडणूकमध्ये जास्तीत जास्त टक्केवारी इलेक्शन झालंच नंतर आपला लोकशाही ॲक्च्युअलमध्ये यशस्वी होणार. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही इलेक्शनचे दिवस जानेवारी 15 जानेवारी आता काय आहे की वातावरण आणि क्लायमेट पण खूप छान आहे. तो 15 तारखेला तुम्ही स्वतःचे घरी येऊन बाहेर येऊन तुम्ही वोटिंग करा आणि आपला जो निवडणूक आहे त्याला यशस्वी करा. सो दॅट जे तुम्ही 5 वर्षाची आपला महानगरपालिकेची निर्णय घेणार लोकांची निवड आहे त्यामुळे तुम्ही वोटिंगमध्ये पार्टिसिपेट करा आणि आपला लोकशाहीची निवडणूक यशस्वी करा असं मी विनंती करतो. नक्कीच हे होते राधा विनोद शर्मा यांनी नागरिकांना आव्हान केलेलं आहे की 15 तारखेला ह्या मतदानासाठी तुम्ही घराबाहेर निघा. खरोखरच कारणही तसं आहे की आपण जर बघितलं तर 15 तारखेसाठी म्हणजे त्या एका दिवसासाठी प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावं, ते पण आरामदायक, कोणताही त्रास न होता यासाठी या जे यंत्रणा आहेत, हजारो कर्मचारी, पोलीस आणि पालिकेच्या ज्या कर्मचारी आहेत ते हजारोच्या संख्येने आहेत. ते जे आहेत हे 15 जानेवारीसाठी 6 ते 7 महिन्यापासून काम करत आहेत, ते फक्त तुमच्यासाठी. आणि त्यामुळेच त्यांच्या मेहनतीला सलाम करण्यासाठी तुम्हाला मतदानाला 15 तारखेला यावं लागेल. प्रभाकर कुडालकर, ABP माझा, मीरा भाईंदर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.